लाटांबरोबर मागे पुढे होणाऱ्या निर्माल्याकडे पाहत ओंकारनाथ म्हणाले, सायरा, मला आज तुमच्याबद्दल सगळी माहिती हवी आहे. एकदम आज ह्या विषयावर आलात? तुझे सगळे विचार ऐकून विचार इतकं देखणं दुसरं काही नाही. तसं का हे कळत नाही. तेही तूच सांगशील असं मला वाटतं. ओंकारनाथांचा आजचा नूर आणि सूर वेगळाच होता. काय सांगणार? एकदा प्रश्नच पुष्कळदा त्या दिशेचा शोध घ्यायला प्रवृत्त करतो. शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास यांची कोठारं म्हणजे मेंदू, स्मरणशक्ती, स्मृती यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर शीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि प्रेम भक्तीसाठी मनाचे कमळाच्या पानांचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो. याची खुद्द सायरालाही प्रथम अनुभूती आल्यामुळे तिला स्वतःलाच खूप हलकं वाटलं. एकदम मोकळी होत ती म्हणाली, सगळेच विचार देखणे नसतात. माणसाचं मन हे त्याला लाभलेलं वरदान आहे. तसाच तो शापही आहे. आपल्याला कारण नसताना जेव्हा हलकं फुलकं वाटतं तेव्हा अख्खा निसर्ग तुमच्या मनात उतरलेला असतो. चैतन्याचा तो नुसता संचार नसतो तर महोत्सव असतो. विचार तेव्हा देखणे वाटतात. प्रकट होण्यासाठी निसर्गानं ते शेवटचं माध्यम निवडलेलं असतं. म्हणजे कसं? स्थूल रूपानं अस्तित्वाचा साक्षात्कार घडवण्याचा निसर्गाला कंटाळा येत असावा. नॅशनल जिओग्राफीच्या दूरदर्शनवर तुम्ही काही मालिका पाहिल्या असतील तर आपण कल्पनाही करू शकणार नाही असे किडे प्राणी आपल्याला दिसतात. तिथं पडद्यावर ते फक्त दिसतात. त्यांचा स्पर्श कसा असेल तो अंदाज सुद्धा करता येत नाही. त्यांचे आवाज रेकॉर्ड झाले तर ध्वनी कळतो, पण गंध कळत नाही. स्थूल आविष्काराच्या मर्यादा संपल्या की निसर्गही सूक्ष्म रूपाकडे वळतो आणि विचारांच्या इतकं सूक्ष्म दुसरं काही नाही. तिथं सौंदर्यच आहे. त्याचं कृतीत रूपांतर झाल्यावर जर आनंदाची निर्मिती झाली तर माणसातलं दैवत्व प्रकट होतं आणि क्लेश निर्माण झाले तर सैतानाचा जन्म होतो असं मानावं. विचार व्यक्तीला घेरून टाकतात. आचार समाजावर आघात करतात आणि समाज फक्त प्रतिध्वनी करतो. म्हणूनच सर, विचार कसेही असले तरी सुद्धा जे मिळवावंसं वाटतं ते प्रथम द्यावं लागतं. ओंकारनाथ सद्गदित झाले. पुन्हा तिचा हात हातात घेऊन ते म्हणाले, किती विलक्षण, अलौकिक बोललीस. हे मी बोलले नाही. प्रगट होण्यासाठी निसर्गानं सायराला वाणी दिली. ओंकारनाथ गप्प झाले. अजून सायरा स्वतःबद्दल बोलायला तयार नाही. हळूहळू अंधार वाढत होता. समुद्रात पडलेल्या दिव्यांची प्रतिबिंब हालत होती. खरं तर परतायची वेळ झाली होती, पण सायरानं तिचं आत्मवृत्त सांगितल्याशिवाय आज इथून उठायचं नाही असं ओंकारनाथांनी ठरवलं होतं. निघायचं नाही. इथंच रात्र काढायची का? तेही शक्य नाही. मग चला. तुझी सगळी माहिती तू सांगितल्याशिवाय आज मी तुला घरी सोडणार नाही. माझा पूर्व इतिहास फार रुक्ष आहे. मी काय काय सांगणार? तू आतापर्यंत मला एकदाही घरी का येऊ दिलं नाहीस? मी जिथं राहते ते घर माझं नाही. म्हणजे?
सगळं सांगायलाच हवं का? जबरदस्ती नाही, जिज्ञासा आहे. जिज्ञासा कशासाठी? तुम्ही बॉस, मी एम्प्लॉई. मॅटर एंड्स. ह्या नात्यातूनच मी प्रत्येकाशी वागत आलो. स्वतःच्या फॅमिलीच्या बाबतीतही. मी नवरा आणि विनिता पत्नी. माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, तिची काही कर्तव्य आहेत. मॅटर एंड्स. मग माझ्याबद्दल हे कुतूहल का? तुझ्या विचारांनी भारावून गेलो म्हणून. एखाद्या संन्यासिनीप्रमाणे मी डोक्यावरून पदर घेऊन, रुद्राक्षाची माळ घालून पांढऱ्या शुभ्र साडीत वावरले असते तर 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 कदाचित मी तुझ्या वाऱ्यालाही उभा राहिलो नसतो. त्या पैरावातल्या व्यक्तीकडून वेगळं काही ऐकायला मिळणार नाही याची प्रथम दर्शनी तयारी होते. विचारांचं नातं कपड्यांशी जोडण्याइतकी विचारांची दुसरी अवहेलना नाही. ह्या प्रकारचं शल्य अनेक सामान्य ठरलेल्या माणसांना सलत असेल म्हणजे कसं? रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दयानंद महर्षीपासून जे कृष्णमूर्तीपर्यंत कुणाच्याही बाबतीत ही थोर माणसं वयाच्या 3ऱ्या वर्षापासून वेगळीच वाटत होती. असं कुणी म्हटलं तर माणसं विश्वास ठेवतात आणि तशी ती होती सुद्धा. सायरा नावामागं कसली परंपरा, कसलं वलय? प्रेम प्रकरणात फसणाऱ्या हजारो मुलींपैकी एक. तिनं फार तर तुम क्या जाने, तुम्हारी याद में हम कितने रोए ह्यासारखी गाणी म्हणत हिंडावं. आणि निसर्गानं फारच थैमान घातलं तर किंवा सोशल स्टेटससाठी कुणाच्या तरी नावाचं लोढणं म्हणून गौरवानं 4 काळ्या मण्यांचा क्रूज गळ्यात अडकावा. असंच ना? तुला मी इतकं कमी मानलेलं नाही. सर, माझं विसरून जा. समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आत उतरा. अष्टावक्राचा साक्षीभाव मनात जपणारा माणूस कोणत्या पोशाखात समोर उभा असेल किंवा शेजारून जाईल त्याचा पत्ताही लागणार नाही. तो पत्ता कसा लावायचा? पुन्हा तेच सांगेन. ढाई अक्षर प्रेम का पडे. समोरच्या माणसावर प्रेम करावं, जगण्यावर भक्ती करावी. म्हणजे आयुष्य उधळावं असं वाटत नाही. वेळ हीच संपत्ती. आत्ताचा क्षण म्हणजे अलिबाबाची गुहा. सायराच्या डोळ्यात सरळ सरळ पाहत ओंकारनाथ म्हणाले, माणसावर प्रेम केलं तरी माणसं मोकळी होत नाहीत. म्हणजे मागचं बोलत नाहीत असंच ना? आपला प्रवास असाच का व्हावा याचा शोध प्रत्येकजण घेत असतो. आपण नेमून दिलेली भूमिका वठवण्यासाठी आलो आहोत. हे नाटक आपली एंट्री होण्यापूर्वी सुरू झालेलं आहे आणि आपल्या एंट्री नंतरही चालू राहणार आहे. हे जेव्हा अचानक समजतं तेव्हा रंगमंचाच्या प्रकाशातही चाच पडायला होतं. अशा वेळी भा चव्हाणांच्या ओळी आठवतात आणि मागचं कुणालाही काही सांगावंसं वाटत नाही. हरकत नाही. त्या 4 ओळी ऐकवायला तर संकोच वाटणार नाही ना? भेकडांनी सांगू नये. मला त्यांचा इतिहास, लपाछपीच्या खेळाला कोण म्हणेल प्रवास? ओंकारनाथांनी पटकन विचारलं. लपाछपीचा खेळ कुणी आपण होऊन खेळतं काय? तुमच्यावर तशी वेळ कशाला येईल? उमेशला मी वॉकमन दिला तर विनितानं 2 दिवस अबोला धरला. त्यानंतर 4च दिवसांनी टिपणीचा वाढदिवस होता तेव्हा माझ्या घरातला मीच विकत घेतलेला परफ्यूम मला चोरून आणावा लागला. स्वतःच्या बायकोपासून लपाछपी, डावपेच. सायरा म्हणाली, सर, बायको परकीच असते. मला जन्मदात्या आईबापांना फसवावं लागलं. का? काही अपवाद वगळले तर आमच्या जातीत स्त्रियांना शिक्षण मिळालंच पाहिजे असं अनेकांना वाटत नाही. बुरखा पद्धत आहेही आणि क्वचित ठिकाणी नाहीही. पण हे अपवादानेच. 4 बायका करण्याची मुभा आहे आमच्या जमातीतही. अल्प प्रमाणात का होईना वैचारिक बदल होतायत. माझ्या बापानं कोणताच विधिनिर्देश मानला नाही.
3 लग्न केली. मला 5 बहिणी 2 भाऊ. माझ्या काहीशा बंडखोर वृत्तीपायी मी माझं शिक्षण स्कॉलरशिपवर चालू ठेवलं. 12वीची परीक्षा दिली. शेवटचा पेपर दिला त्याच दिवशी मला दाखवायला नेली. त्या मुलाचं शिक्षण शून्य, पैसा बेदम, कारण गर्लचा व्यापार. लग्न झाल्यावर मला गल्फमध्ये पाठवणार, अशा वार्ता कानावर आल्या. माझ्या बापाला माझ्यासमोर 10,000 रुपये देण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे मी घरातून पळून गेले. माझी एक जीवाभावाची मैत्रीण होती, हॉस्पिटलमध्ये नर्स होती. 8 दिवस तिच्या घरात लपून राहिले. टीव्हीवर लापताच्या 2 डझन यादीत स्वतःचा फोटोही पाहिला. मी बुरखा झुगारून दिला होता. त्यापायी लाथा बुक्क्या काट्या सगळं पचवलं होतं. पण नंतर 8 दिवस बुरख्यामुळेच वाचले. कंटाळलात? नॉट ॲट ऑल. माझ्या मैत्रिणीनं मला नोकरी दिली आणि एक वेगळी सायरा जन्माला आली. आज तुम्हाला तसा तुमच्यावर अधिकार नसताना मी जे जे बोलले. ओमकारनाथांनी सायराना चटकन हात धरला. दुसऱ्या हातानं तिचा पालता हात थोपटीत ते अगतिकतेने म्हणालं, डोंट मिसअंडरस्टँड मी. अधिकार नाही वगैरे काही बोलू नका. आय एम स्टॉवर्ड. आय नीड कंपनी. हात सोडवून न घेता सायरानं नुसतं पाहिलं. ओमकारनाथ म्हणाले, मला आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही. मी माझ्या धनाढ्य काकांच्या घरी आश्रितासारखा वाढलो. काकांचा मुलगा लोफर निघाला. काका काकूंच्या पंक्तीत मला कधी जेवायला मिळालं नाही. स्वयंपाकीण बाईबरोबर जेवायचं. घरातल्यांचा चहा झाला म्हणजे मागं उरणारी चहाची पत्ती पुन्हा उकळून तो चहा घ्यायचा. एकदा एका कपाचा कान माझ्या हातून फुटला. तेव्हापासून चहा कॉफी जाड काचेच्या ग्लासातून पिणं नशिबी आलं. ऐपत आल्यावर होल्डिंग आणि शॉपिंग करणं ही माझी एंटरटेनमेंट झाली आणि बायकोनं त्यात भर घातली. वस्तू वापरण्यापेक्षा ती आपल्यापाशी आहे ह्याचाच आनंद. जाऊ दे, मी माझंच सांगत राहिलो. तुम्हाला बोर कशाला करू? तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. ओमकारनाथांच्या हातातला आपला हात सायरानं काढून घेतला नाही. त्या स्पर्शाला फक्त आधाराची सावली हवी होती. ओमकारनाथांच्या हातावर थोपटत सायरानं विचारलं, मी तुम्हाला बोर करू का? हे मोकळं होणं आहे. माझ्या गतकाळातून तुला चांगलं वाटतं. सांगा पुढे. काय सांगणार? फक्त एक घटना आहे. तुझं सांगणं वेगळं, त्यातून विचार मिळतात. प्रथम मी चिडत असे. कशावर कुणावर कळत नव्हतं. तुझी आर्ग्युमेंट्स खोडता येईनात. तेव्हा वेगळ्या विचाराचा छंद जडला. कोणत्या घडामोडीमुळे तुझे विचार इतके पारदर्शक झाले ते मला आता हवं आहे. ही सगळी प्रोफेसर मंडलिकांची कृपा आहे. मंडलिक कोण? अत्यंत बुद्धिवान, खरं तर जिनियसच आणि तितकेच दुर्दैवी प्रोफेसर म्हणजे ही इज पॅरेफेकिस. मी त्यांच्याच आश्रयाला आहे. त्यांना दुसरं कोणी नाही. बायको अचानक वारली. तो धक्का त्यांना पेलला नाही. प्रथम ताप येऊ लागला. तो त्यांनी अंगावर काढला. एके दिवशी टेम्परेचर बेदम वाढलं. नाऊ ही इज डिसेबल. मुलगा आणि सून त्यांना सोडून गेली. ह्या अवस्थेत 24 तासांच्या करारावर एका नर्सच्या हवाली करून गेले. ती नर्स गेली आणि मला नोकरी मिळाली. फिलॉसॉफी आणि अध्यात्माचा व्यासंग. तरी माझ्या सायरा नावाला ते बिचकले. मी ते टिपलं, पण दुसऱ्याच क्षणी माझं लक्ष शेजारच्या ज्ञानेश्वरीकडे गेलं. कॉलेजमध्ये असताना एका ऑफ पिरियडला पाटणकर नावाच्या एका अध्यात्मिका अचानक आल्या
आणि पाऊण तास फक्त पसायदानावर बोलल्या. धर्म जातपात याच्या पलीकडे जाऊन सगळ्या विश्वात शांती नांदावी असं सांगणारे ज्ञानेश्वर. मी अभावितपणे ज्ञानेश्वरी उचलली, कपाळाला टेकवून ठेवून दिली. मंडलिक त्या क्षणापासून माझ्या मैत्रिणीला म्हणाले, हिला आजपासून राहू दे. त्या दिवशी मला समजलं, सर्वात मोठा धर्म कोणता? तर प्राण आहे तोपर्यंत जगणं हा धर्म मोठा. सायरा थांबली. ओंकारनाथही गप्प होते. कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, तसंच काय येईल, कशाचा भरोसा नाही. कोणत्या चेहऱ्यामागे कोणती कहाणी आणि अशा किती कहाण्या. आपल्या ऑफिसात 23-24 माणसं आहेत. रोज प्रत्येकाच्या ग्रंथात नवनव्या मजकूर लिहिला जात असेल. तो मजकूर विसरून प्रत्येकानं नेहमीचं काम करायला हवं. यालाच नोकरी म्हणतात. थोडंफार स्वातंत्र्य असलंच तर ते घरी. स्वातंत्र्य म्हणजे तरी काय? काम नाकारण्याचा हक्क म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजे सायराच्या वाट्याला हे स्वातंत्र्य नाही. दोन्हीकडे नोकरीच. ओंकारनाथांनी हा विचार बोलून दाखवताच सायरा म्हणाली, मिळालेलं काम आवडू लागलं की नोकरी शब्द पुसला जातो. बापाच्या घरी काम जबरदस्तीनं करावं लागत होतं. जास्तीत जास्त काम माझ्या नावावर मांडून ठेवलं जायचं. शिक्षणाची किंमत मला अशी मोजावी लागत होती. मंडलिकांची नोकरी मला 2च दिवसात सेवाधर्मासारखी वाटू लागली. त्यांच्या घरी राहिले आणि दुसऱ्याच दिवशी मला वेगळा धडा शिकले. कोणत्याही क्रमिक अभ्यासपत्रकात नसलेला. मंडलिकांना स्पंजिंग करण्यासाठी मी गरम पाणी आणि टॉवेल घेऊन त्यांच्यासमोर उभी राहिले. ते कमालीचे संकोचले. मी ह्यापूर्वी एका नर्सिंग होममध्ये ही सगळी कामे केली आहेत म्हटल्यावर त्यांचा संकोच दूर झाला. तेव्हा समजलं, माणसापेक्षा त्याचा व्यवसायच काही बंधनं दूर करतो. आजही ही सगळी कामं सांभाळून तुम्ही कामावर येता? 12वीचा रिझल्ट लागेपर्यंत केरवारे, भांडी धुणी, स्वयंपाक, शुश्रूषा ही सगळी कामं माझ्याकडे होती. पगार शून्य. मला आसरा हवा होता. आणि मंडलिकांना देखभाल, निखळ निरपेक्ष प्रेम केवळ शून्य अवस्थेत मिळतं. निर्विचार क्षणी जो उद्गार उमटतो तोच प्रेमाचा, समाधानाचा अनुभव असतो. थोडा जरी विचार जागा झाला की हिशोब आला. मित्रापासून सख्या नातेवाईकांपर्यंत आपण ज्यांना ज्यांना जवळचे मानतो किंवा जे जे आपल्याला जवळ करतात, ती निव्वळ गरजांची स्पर्धा असते. रिझल्ट लागल्यावर काय फरक पडला? मी मेरिट लिस्टमध्ये आले. टाइम्सला फोटो आला. त्या दिवसापासून मंडलिकांनी माझा त्यांची शिष्या म्हणून स्वीकार केला. मला त्यांनी फिलॉसॉफी घेऊन MA पर्यंत शिकवलं. सायरा, तुम्ही मग MA आहात? कधी बोलला नाहीत. ओंकारनाथ उडालेच. तुम्हाला केवळ स्टेनोटायपिस्ट हवी होती. मंडलिकांची फिलॉसॉफीची लेक्चर्स लिहिण्यासाठी मी दोन्ही शिकलेच होते. ज्या माहितीची तुमच्या नोकरीसाठी गरज नव्हती, ती माहिती आपण होऊन का द्यायची? सायराकडे अजून त्याच गोंधळलेल्या मनस्थितीतून ओंकारनाथ म्हणाले, तुझी संपूर्ण ओळख मला कधीच होणार नाही का? तशी ओळख कुणाचीही होत नाही. स्वतःची. म्हणून विचारते, तुम्हाला त्या काळातली सायरा कशाला हवी होती? कालची सायरासुद्धा माझ्यापासून अंतरावर गेली आहे. आत्ता ह्या क्षणी तुमच्या शेजारी जी सायरा आहे ती खरी. उद्या सायरा भेटली तर ती आत्ताची सायरा नसेल. सर, तुम्ही काय करता सांगू? हातात येणारे सगळे क्षण उघडून न बघता तुम्ही ते फेकून देत आहात. नेहमीप्रमाणेच गोंधळून ओंकारनाथांनी तिच्याकडे पाहिलं. लाटांकडे पाहत सायरा
स्वगत म्हणावं तशी बोलू लागली. एक सम्राट होता. एक साधू रोज दरबारात येऊन त्याला एक छोटं फळ देत असे. त्या फळाकडे तुच्छतेने पाहून राजा ते फळ प्रधानजीकडे देत असे. हा क्रम वर्षानुवर्ष चालला. एकदा त्या सम्राटानं चाळा म्हणून ते फळ प्रधानाला न देता सहज तिथल्या पोपटाच्या पिंजऱ्यात टाकलं. पोपटाने ते खायला सुरुवात केली आणि अचानक त्यातून एक तेजस्वी हिरा बाहेर पडला. राजानं तातडीनं प्रधानाला त्या दिवसापर्यंतच्या फळाचं काय केलं म्हणून विचारलं. राज्यकर्त्यांना केव्हाही कोणतीही जुनी माहिती हवी असते हे प्रधानजींना माहीत होतं. तो त्या सम्राटांना घेऊन तळघरात गेला. तिथं सडलेल्या फळांचा खच पडला होता आणि तळघर तेजस्वी रत्नमाणकांनी झगमगत होतं. सर, आयुष्यात उगवणारा प्रत्येक क्षण असाच आपण न उघडता फेकून देतो. अशी किती रत्न आपण गमावली हे सांगता येईल का? कचरा झालेली भूतकाळातली सायरा तुम्हाला कशाला हवी? सायरा दुसऱ्या दिवशी कामावर आली नाही तेव्हा ओंकारनाथांना ती सम्राटाची गोष्ट किंवा अवांतर गप्पा ह्यापैकी काहीही आठवलं नाही. उद्या सायरा भेटली तर ती आजची सायरा नसेल हे एकच विधान आठवायला लागलं. ते अस्वस्थ व्हायला लागले. तिला घरी सोडताना ती गाडीत असंच काहीतरी सांगत होती. वाऱ्याची तीच झुळूक दुसऱ्यांदा येत नाही. पंख्याशिवाय चैन पडत नाही. तरी ते वारं नकोसं वाटतं. कारण तीच हवा तुमच्या भोवती वेडे घालते. सुखाची पुनरावृत्ती झाली तरी त्याचा शीण येतो. त्यात ताजेपणा नसतो. पावसाचा प्रत्येक थेंब नवा असतो. समुद्राची प्रत्येक लाट कोरी करकरीत असते. नदीवर आंघोळ केली तर नदीचं नाव तेच असलं तरी पाण्याचा प्रवाह वेगळा असतो. पाण्यात उतरलो तेव्हाच पाणी कधीच पुढे जातं. पाण्यातून आपण बाहेर येतो ते पाणी बदललेलं असतं. प्रत्येक क्षणाचं भिजणं वेगळं असतं. सगळी समृद्धी असून माणसाला त्या जगण्यात जेव्हा आनंद निर्माण करता येत नाही तेव्हा समजावं. नव्या दिवसांची किरणं त्याला झेलता आली नाहीत. तो कालचाच परिचयाचा दिवस आज जगतोय. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो. याचं कारण काय? तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम, पार केलेलं दुःखही आठवत बसायचं आणि उद्याचा दिवस कसा असेल ह्यासाठी पत्रिका कुंडली दाखवत राहायचं. आजचं चांदणं दिसत नाही आणि कोजागिरी कधी ह्यासाठी छापलेले चौकोन शोधायचे. प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळतच नाही. आता हे सगळं आठवून ओंकारनाथ मनात म्हणाले, माझा आनंद तुला पाहण्यात, तुला ऐकण्यात आहे. तो ह्या क्षणी मिळाला नाही तर कालचा दिवस आज जगण्याची सक्ती होते. सक्त मजुरी म्हणजे हेच असेल का? सायरा 15 दिवस कामावर नंतर आलीच नाही. तेव्हा ओंकारनाथांनीच रजा घेतली. महत्त्वाचे पेपर सरवटे घरी घेऊन येत. ऑफिसात येणारे फोन्स घरी येऊ लागले. बिझनेसच्या त्याच चर्चा ऐकून विनिता पिसाळून गेली. घरी येणाऱ्या कागदी नोटात तिचं सर्वस्व होतं. त्या कशा येतात त्यामागची यातायात तिला नको होती. तिच्या माहेरी तिच्या वडिलांची चलती होती तेव्हा फोनवरची अर्धा तास चालणारी धार हरवलेली भाषा तिच्या अतिपरिचयाची होती. शेअर बाजारात वडिलांनी फटका खाल्ल्यावर त्यांचे विनंती अर्ज, मवाळ उत्तरं, बेभरवशाचे वायदे याचा तिला वीट आला होता. आता एकच गोष्ट समाधानाची होती की संध्याकाळी 7च्या ठोक्याला रोजची ठरवलेली कॅश घरी येत होती. चेक्स, ड्राफ्ट्स सुखरूप पोचत होते. तेवढीच विनिताची कोजागिरी. ह्यापेक्षा मोठी जाग तिच्या परिचयाची नव्हती. एकदा ती लक्ष्मी
घरातल्या सेफमध्ये स्थानबद्ध केली की ओंकारनाथांची ती गृहलक्ष्मी घर सोडून भ्रमती करायला मुक्त. ओंकारनाथांनी तिच्याबरोबर फिरण्याचं बंद केल्यावर कोणती साडी नेसू ह्या प्रश्नापुरताही संवाद उरला नव्हता. बाहेर पडण्यापूर्वी टोल नाक्यावर पावती फाडल्याप्रमाणे ओंकारनाथांचं एक चुंबन घ्यायचं की त्या दिवसाची फुलाची पुडी टाकून झाली. दुकानातून महिन्याच्या करारावर दुकानातल्या देवाच्या तसबिरीला हार घालणारे फेरीवाले असतात. फुलं मोजकी, दोरा जास्त, एक तांबड्या गंधाची टिकली तसबिरीला आणि गल्ल्यातील टिकली खिशात, एवढ्या माफक हालचालीवर भक्तीचं सुपरमार्केट चालतं. तसंच विनिताचं प्रेम. अंतरीच्या उमाळ्यापेक्षा प्रदर्शनाची आरास महत्त्वाची. 8-10 दिवसांनी ओंकारनाथांनी विनिताची भावशून्य मिठी चुकवायला सुरुवात केली. उद्यापासून पेपर टाकू नकोस असं सांगितलं तर तो सुद्धा मग कधीपासून असा प्रश्न विचारतो. विनिता शेतकऱ्यांचं कर्ज माफ म्हटल्यावर ते ऐपत असूनही मुक्त होतात तशी मोकळी झाली. ओंकारनाथ आणखीन एकटे झाले, अस्वस्थ झाले. सजवलेलं घर त्यांना खायला उठलं. म्युझियमचा वॉचमन दार सोडून एकाही दालनात डोकवीत नसेल असं त्यांना वाटलं. सहज चाळा म्हणून त्यांनी हाताला येईल तो अंक उचलला. वाचन करणं हा त्यांचा हेतू नाही. त्याला कोणतंही अदलमधलं पान उघडलं गेलं तरी चालतं. ओंकारनाथांनी तसंच केलं. क्रूसावर टांगलेल्या येशूचं करुण चित्र, त्याबरोबर येशूच्या ठिकाणी ओंकारनाथांना स्वतःचं चित्र दिसायला लागलं. समाजाला कुशीत घेण्यासाठी येशूनं हात पसरले. त्यात खिळे ठोकले गेले. आपण एका हातानं अमाप पैसा कमवला आणि दुसऱ्या हातानं प्रचंड वस्तुसंग्रह केला. च्या चित्राशी स्वतःची जास्त तुलना न करता ओंकारनाथांनी चित्राखालचं शीर्षक वाचलं. माय बॉडी स्पोक, नॉट आय. कोणत्या तरी खेड्यातील घटना. रोगराईपायी रोज माणसं डझनावारी मरत होती. प्रत्येक ठिकाणी फादर धावत होता. 3 दिवस झोप नाही, जेवण नाही. 4थ्या दिवशी तो ग्लानी येऊन पडला आणि त्याच वेळी एक स्त्री तिच्या नवऱ्यासाठी फादरनं त्याच्या वतीनं प्रेयर म्हणावी म्हणून भरल्या डोळ्यांनी आली. तो म्हणाला, मी उद्या सकाळी येईन. तो झोपला. त्याला जी जाग आली ती पहाटेचा मंद वारा आला. पक्ष्यांची किलबिल कानावर पडली तेव्हा. रात्रीचे शब्द आठवले. आपण असं कसं बोलून गेलो हे त्याला कळेना. मग ध्यानात आले, बोलून गेलं ते शरीर आपण नव्हे. तो सकाळी त्या बाईकडे धावला. ती आश्चर्यानं म्हणाली, यू हॅव कम अगेन. ही डाईड पीसफुली. आपल्या रेपनं कोण येऊन गेलं हे उमगून तो पुटपुटला, माय बॉडी स्पोक, नॉट आय. सगळं सांगणारी एवढीच कथा. पुस्तक मिटून टाकत डोळे बंद करीत ओंकारनाथ मनाशी म्हणाले, दामाजीचं रूप घेणाऱ्या विठ्ठलाला सगळीकडे नजर ठेवावी लागते. पाठोपाठ दुसरा विचार मनात आला, हाच विठ्ठल माझ्यासाठी सायरा होऊन येईल का? त्या क्षणी जणू काही सगळ्या वास्तूमधून नाद आला, तू विठ्ठलाच्या सहवासाचा आहेस. कुठे, कधी, कसा? बेदम पैसा हाच तुझा विठ्ठल आणि नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तूंनी भरलेली तुझी ही वास्तू म्हणजे पंढरी. आणखीन काय हवं बोल. शांती हवी, शांती. म्हणजे सायरा? तसं म्हणा, सायरा हवी. कोणती सायरा? ती रोज वेगळं रूप घेते, त्यातली नेमकी कोणती? मी हरलो. ती खूप उंच आहे, मी क्षुद्र आहे. रामलालनं एक पाकीट आणून दिलं. ओंकारनाथांची तंद्री मोडली.
पाकिटावर गाव काही नव्हतं. कुणी दिलं? नाव सांगितलं नाही. साहेबांना द्या म्हणाला आणि गेला. ओंकारनाथांनी पत्र फोडलं. नुसता सर एवढाच मायना. त्यांनी घाईघाईने शेवटी पाहिलं. तुमची एस एवढीच सई. एस पेक्षाही तुमची ह्या शब्दानं ओंकारनाथांच्या रक्तातून काहीतरी सळसळत गेलं. सर, खरोखरच तुम्ही बॉस? मी स्टेनो. मॅटर एंड्स. तरी मी आजवर सीमारेषा अनेकदा ओलांडून खूप बोलले. का ते सांगू शकत नाही. कदाचित त्यातलं काही तुमच्यासाठी नसेल. ते स्वतःलाच अजमवायचं असेल. ते सगळं स्वगतच समजा. तुम्ही विचाराल, नाही चुकलंच. मीच मला विचारलं, स्वगताला वेखरीपर्यंत प्रवास का करावासा वाटला? कारण स्वगत चलाक असतं. विचार अदृश्य असतात म्हणून त्यांच्यात अफाट सामर्थ्य असतं. किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात. त्यांचं सामर्थ्य त्यांना पेलवेनासं झालं की त्यांना प्रकट व्हावं लागतं. जे प्रकट होतं त्याला आपण स्वभावधर्म म्हणतो. धर्म हा शब्द महाभारतापासून बदनाम झाला असला तरी माझी धर्माची संकल्पना वेगळी आहे. जो तुमचा आनंद वाढवतो तो धर्म. आयुष्य एका सतारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बीजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो. त्यावर पक्षी येऊन बसतात, गातात. त्यांचे संसार बहरतात पैशाशिवाय. पक्ष्यांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एका तरी पक्ष्यांनी हाऊसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर राजीव, संजय, इंदिरा ह्यासारख्या नावाच्या अनधिकृत कॉलनीत दिसल्या असल्या. बघा, असं होतं. पक्ष्यांचा हा शब्द वापरल्याबरोबर मी भरकटले. पाखरू म्हणायला हवं होतं. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपण होऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडही नोटिसा पाठवत नाही. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतलं नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली असं समजावं. हाच धर्म, हेच माझं स्वगत. तरी प्रकट करावंसं वाटलं. कारण तिथंही दोन तट पडतात. ह्या दोन भूमिकांकडे लांबून पाहणारा तिसरा कुणीतरी आपल्यातलाच वास्तव्याला असल्याशिवाय दोन मनाचा झगडा दिसणारच नाही. आपण डावा आहोत आणि आपण उजवा हे कान, डोळे, हात, पाय यांना कुठे कळतं? यांना संबोधणारा माणूस तिसरा असतो. तसं तर हा तिसरा जो असतो त्याला संभ्रमात टाकण्याचं काम दोन मनं करीत असतात. ऐकावं कुणाचं ऐकावं हे कळेनासं झालं की कौल लावण्यासाठी कुणीतरी बाहेरचा मिळावा लागतो. तसा मी रोज तुमच्यावर कौल लावत होते आणि कौल कधीच सामान्य माणसावर लावला जात नाही. तुमच्यातल्या सुप्त शक्तीला ओळखा, मग तुम्ही स्वतः एक आनंद वृक्ष व्हाल. सायराची गरज पडणार नाही. जी आज स्वाभाव्य कल्पना वाटत आहे ती वास्तवेत उतरवणं याचंच नाव साधना. तुमची एस. 1 महिना झाला ओंकारनाथ ऑफिसचं नाव काढत नाहीत. अजब आहे. तुम्हाला काय झालंय तरी काय? काही नाही. ताप वगैरे काही नाही. घरी राहण्यासाठी ताप यायलाच हवा का? सिमल्याला तरी चला. किती वेळा जायचं? मग कामावर जा. कशासाठी? पैसे नकोत का?
बिल्डिंगच्या भाड्यावरही जसे जगलो तसं जगता येईल. आणखीन चांगलं जगायचं असेल तर म्हणजे आणखीन मोठं घर, जास्त फर्निचर, याहून मोठं शोकेसेस, लेटेस्ट कार, वर्ल्ड टूर, असंच काहीसं ना. ते सगळं महिन्यात आत्ताच दिलं तर घरात आहे तेच वाटत सुटला आत. तुम्ही नवं काय देणार? विनिता फनकाऱ्यानं निघून गेली.